तारखेला आणली. तिथं सकाळी ॲडमिट आम्ही गेलो होतो 6:30ला 7:30ला. तिथे एकच दिवस होते. हां, सकाळी गेलो आणि दुपारी असं झालं. ठीक आहे, डॉक्टरांची मी सांगितलं की तो पेशंट बरा व्हायला उद्या 4 दिवस लागतील की 40 दिवस लागतील, 4 महिने लागतील. त्याचं मला मी सांगू शकत नाही. असं म्हणजे डॉक्टर जरी असलं तर तज्ज्ञ असलं तरी सांगू शकणार नाही. बरोबर आहे. विषय असा त्यांचं म्हणणं असं आहे की जो क्रिटिकेअरला पेशंट आहे त्याचा खर्च तुम्ही करावा असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना. तर मला कसं आहे ना, त्याच्यामध्ये ऍक्च्युली हे झालं फक्त इथं माझ्या हॉस्पिटलला. म्हणजे याच्यात मी ट्रीटमेंटमध्ये पेशंटच्या कुठल्याच प्रकारे इन्व्हॉल्व नव्हतो तसं बघायला गेलं तर. म्हणजे आता ते बाबांना पण माहिती आहे. हॉस्पिटल माझं होतं फक्त. डॉक्टर एक मग साहेब तुम्ही त्यांच्या मिसेसला बोलूच देत नाही. ज्या डॉक्टरांनी भूल दिली ना हलगर्जीपणाने, त्यांना बोलू देत नाही तुम्ही. त्या बोलतच नाहीत काही. येतील त्या त्यांना बोलून घेऊन. काय विषय एकच आहे. विषय फक्त त्यांचा जो असेल खर्च, मेडिकलचा बिल असेल तो ज्या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामध्ये झालाय तर तेही भरावा. दुसरं ते काय पैसे मागतात काय, आम्हाला भरपाई द्या किंवा काय द्या, 20 लाख द्या, 30 लाख द्या, असं काही विषय नाही. पण ज्या गोष्टी घडल्यात त्या घडल्यात, त्या मान्य करून आपला जो असेल तो बिल लिहून काय पाहिजे काय असं काही नाहीये. क्रिटिकलचे डॉक्टर तुमच्याशी संपर्कात आहेत, त्यांच्याशी बाबा जोपर्यंत डिस्चार्जचा काही विषय होईल, डिस्चार्ज वस्तू मग बिल आम्ही देऊ, एवढं त्यांची मागणी आहे. ती मागणी आम्ही घेऊन आलो तुमच्याकडे. ठीक आहे, आपण त्याच्यावर हे करू. आम्ही क्रिटिकलच्या डॉक्टरांशी पण आम्हाला चालेल. बोलावं लागेल की बोलून याच्यामध्ये घ्या. किती. मी काय होतो म्हणजे मी स्पष्ट सांगतो, पेशंट वाचण्यासाठी कुठलाही डॉक्टर म्हणजे मी नाही कुठलाही डॉक्टर काय असं हे प्रयत्न नाही करत की 100% प्रयत्न करणार पेशंट वाचण्यासाठी. आता तुमचा इश्यू तोच आहे की तुम्ही काही पैसे मागितले नाही किंवा तुम्ही पैशाची मागणी केली नाही. फक्त इश्यू असाच आहे की क्रिटिकलचं बिल होईल तो त्यांनी करावा. त्यांच्याशी ऐका ना सर, ऐका त्यांच्याशी ते बोलतील आणि मग एकदा आपण परत बसूया पैसा. आपण एकदा परत चर्चा करू. तुम्ही पण या सगळे आपण बसूया. क्रिटिकल वाल्यांशी पण आम्ही बोलतो. चालेल. फक्त एकच विषय, तुम्ही परत असं कोर्टाचा विषय काढू नका. इथं कोर्ट विषय तसा नाही. हे विषय असे जेव्हा येतात ना मी बोलतो तेव्हा ते विषय इथपर्यंत घ्यायचे नसतात. तर कोर्टाचा जो विषय असतो ते पोलीस स्टेशनला गेले ना, इथं कशाला आलेस ना. जय महाराष्ट्र. मी शिवसेना कामोडे शहर प्रमुख सुनील भाऊ गोवारी. गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी माझे मित्र धनंजय पाटील यांनी सुभाष थोरात या व्यक्तीला पाठवली होती. ती व्यक्ती माझ्या ऑफिसला आल्यानंतर त्यांची मिसेस मंगला सुभाष थोरात या केअर अँड क्युअर हॉस्पिटलमध्ये गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी गेल्या होत्या. काही भूल तज्ञांच्या चुकीमुळे त्या पेशंट कोमामध्ये गेल्या. कोमामध्ये गेल्या असताना त्या पेशंटला अर्जंटमध्ये क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आल्या. त्या ऍडमिट करण्यात आल्यानंतर मी यांना विचारलं, सुभाष थोरात तुमचं नक्की प्रॉब्लेम काय आहे ते मला क्लिअर करा. तेव्हा त्यांनी सांगितलं की डॉक्टरही आमच्याकडून लिहून घेत आहे की तुमच्या पेशंटचा 4 ते 5 दिवसाचा बिल आम्ही भरतो आणि पेशंटला एमजीएम मध्ये फ्री ट्रीटमेंट मध्ये आम्ही शिफ्ट करतो. मग तेव्हा सुभाष थोरातांना आम्ही विचारलं की तुमचं नक्की तुम्हाला तुमचं म्हणणं काय ते आम्हाला सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं का आमचा क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये पेशंटचा व्यवस्थित उपचार चालू आहे आणि आमची मागणी एकच आहे की ते पेशंटला क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट व्हावी आणि तो बिल त्याही डिस्चार्ज होईपर्यंत भरावा. 2 मिनिटं विचार केला आणि त्यांना सांगितलं का तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो. तसेच आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी घेऊन आम्ही केअर अँड क्युअर हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज आहिरे यांच्या संपर्कात एक मीटिंग केली. त्या मीटिंगमध्ये त्यांचा म्हणणं नव्हताच का आम्ही एवढा बिल भरू म्हणून. मग त्याही सांगितलं का आम्हाला 2 दिवसाची वेळ द्या. त्या मुदतीनुसार मी सांगितलं 2 दिवसाच्या पुढे एकही दिवस मिळणार नाही. पुढील कारवाईला तुम्ही सामोरे जा. मग तेव्हा दुसऱ्या दिवसावर मला भरपूर जणांचे फोन आले. फोन म्हणजे कोणाचे, विधान भवनमधून शिवसेनेचे नेत्यांचे फोन आले. सुनील काय झाले नक्की प्रकरण. तेव्हा मी त्यांना सांगितलं साहेब अशी कंडिशन झालेली आहे, आमची एकच मागणी आहे
पेशंट बरा होईल तेव्हा होईल, परंतु त्या पेशंटचं पूर्णपणे बिल केअर अँड क्युअर हॉस्पिटलने भरावं, कारण का त्यांच्या चुकीमुळे या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बिल त्याहीच भरावं. तर माझ्या पूर्ण नेत्यांनी मला सपोर्ट केला आणि सांगितलं, "सुनील, आम्ही त्यांना सांगतो पूर्ण बिल भरायला. तू तुझी काळजी घे किंवा त्यांना सांग, ज्या कारवाईला तुला जे करायचे ते कर. जर त्याही बिल भरलं नाही तर." त्याच्या दुसऱ्या दिवशी मला डॉक्टर मनोज आयरेंच्या मित्राचा फोन आला. तर त्याही सांगितलं का तुम्ही ऑफिसमध्ये आमच्या या. तेव्हा आम्ही थोरात आणि मी आणि त्यांचा मुलगा गेलो आणि पूर्ण पनवेलचे असोसिएशन त्या हॉस्पिटलमध्ये आलेले होते. तेव्हा पण मी त्यांना तेच सांगितलं, माझी जी मागणी आहे ती पूर्ण करत असेल तर मी बसतो, नाही तर बसत नाही. त्याही सांगितलं, "साहेब बसा पहिले, आपण काय असेल चर्चा करूया." चर्चेमध्ये थोरातांना मी विचारलं, "काय बाबा तुमची मागणी आहे ती पूर्ण करतात?" ते बोलले, "करत असतील तर मी द्यायला तयार आहे." मग त्याही बॉन्डवरती लिहून काही घेतले का पुढची जबाबदारी सर्व आमची आहे. तेव्हा तुमची काही याच्यात दुसरी मागणी नसावी. आम्ही सांगितलं, "आमचा पेशंट बरा हो, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. जी तुम्ही मागणी आम्ही आलोय मागणी घेऊन, ती मागणी पूर्ण करत असेल तर आम्ही तयार आहोत." मग तेव्हा ते पूर्णपणे त्याही तयार मागणी आमची पूर्ण जी आहे, ती मागणी आमची पूर्ण केलेली आहे आणि आता मंगला सुभाष थोरात या क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि थोड्या इम्प्रूव्हमेंट आहेत आणि अशीच पूर्ण काळजी डॉक्टर गांधी यांच्या माध्यमातून चालू आहे. माझा सतत संपर्क आहे का पेशंटची कशी काय कंडिशन आहे ते मला सांगत असतात. आणि दुसऱ्या गोष्टी मला जे सुभाष थोरात आले ते पण सांगितलं की केअर अँड क्युअरच्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत आम्हाला आता 2 मीटिंग झाल्यापासून ₹1 ही खर्च आलेला नाहीये आणि अशाच पेशंटसाठी आम्ही सतत प्रयत्न करीत राहू आणि याच्या पुढे पूर्ण पनवेलमध्ये मी सुनील भरत गोवारी शिवसेना शहर प्रमुख आवाहन करतो, कुठल्याही हॉस्पिटलची लूटमारी होत असेल तर आमच्या जनसंपर्क कार्यालयाला नक्की भेट द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुभाष महादेव थोरात. मी कामोठ्यातच राहत आहे आणि माझं गाव मी अहमदनगरचं आहे. पण माझ्या पत्नीच्या गुडघ्याचं ऑपरेशनसाठी मी कामोठ्यातल्या सेक्टर 21 मध्ये केअर अँड क्युअर हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेलो होतो 11 तारखेला 11/4/2024 आणि त्या ठिकाणी ऑपरेशनला घेतल्याच्या नंतर डॉक्टरांकडून काही चूक झाली किंवा काय मला काय ठाऊक नाही, पण आतमध्ये जे काय झालं डॉक्टरांना माहिती, तिला माहिती, माझ्या पत्नीला आणि परमेश्वराला माहिती. पण डॉक्टर म्हणतात की ऑपरेशनच्या दरम्यान तिचं हृदय बंद पडलं आणि मग तिला श्वासोच्छवासाची गरज लागली आणि मग त्या ठिकाणातून त्या डॉक्टरांनी तिथल्या केअर अँड क्युअरच्या क्रिटिकेअर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले आणि ICU मध्ये तिला ठेवलं आणि मग 11 तारखेपासून तर आज 26 तारीख आहे. तर ती बेशुद्ध अवस्थेमध्ये आणि पण तिच्यात सुधारणा आज होत आहे आणि ती बऱ्यापैकी म्हणजे डोळे उघडते, हे ते सगळ्या गोष्टी. पण ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होतं त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अंग काढून घेतलं आणि ते म्हणाले की जे काय झालं ते अचानक झालंय, आमच्याकडून काही नाही झालं. ते देवाला ठाऊक, मला नाही ठाऊक. पण असं झालं की म्हणजे तिची वाचण्याची शक्यता नव्हती आणि माझी परिस्थिती अशी झाली की म्हणजे मला म्हणजे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं ते. आणि मग माझे एक मित्र आहेत धनंजय पाटील म्हणून, आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि पाटील साहेबांचं आमचं माझी जुनी ओळख असल्यामुळे मग त्यांनी मला सुनील भाऊंना येऊन भेटण्याचा सल्ला दिला.
आणि भाऊंनी धनंजय पाटील यांनी सुनील भाऊंना सगळी माझी स्टोरी सांगितली, कसं झालं ते आणि ते डॉक्टर लोक कसं अंग काढून घ्यायला लागले आणि माझी आर्थिक परिस्थिती पण एवढी नाही की मी त्या ठिकाणचा क्रिटिकेअरचा बिल भरू शकेल म्हणून. आणि मग धनंजय पाटील साहेबांनी मग मला सुनील भाऊंकडे पाठवलं आणि मग सुनील भाऊ स्वतः आणि त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, केअर अँड क्युअरमध्ये आणि तिथं सुनील भाऊंनी तिथे आम्हाला म्हणजे त्यांच्याशी आमची मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर मग भाऊंनी त्यांच्या पद्धतीने काम केलं. मला एवढंच म्हणायचंय की सुनील भाऊंना मी ओळखतो, पण सुनील भाऊ मला ओळखत नाहीत. मी कामोठ्यात राहतो 10 वर्षापासून. पण सुनील भाऊंचा आणि माझा कधीही संबंध नाही आलेला. ते मला ओळखत नव्हते. पण धनंजय पाटील यांच्याकडून त्यांच्या मार्फत मी सुनील भाऊंकडे गेलो आणि भाऊ माझ्या मदतीला उभे राहिले आणि भाऊंनी इतके प्रयत्न केले. मला तर माहित नाही, पण भाऊंनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले मी अनोळखी असताना. आणि तरी भाऊंनी असं केलं की माझा हॉस्पिटलचा बिल, दवाखान्याचा बिल, औषधांचा बिल सगळं भाऊंनी मध्यस्थी करून त्या डॉक्टरांना भरायला लावला आणि आजपर्यंतचा जो खर्च झालाय भाऊंनी सांगितलं की तुम्ही तो खर्च करायचा. आणि म्हणून मी धनंजय पाटीलला आणि सुनील भाऊंना खरोखर मी धन्यवाद देतो. माझ्यावर खूप उपकार आहे त्यांचे, कारण मी अनोळखी असताना सुद्धा मला माझ्या मदतीला ते धावले आणि खरोखर त्यासाठी मी भाऊंना खूप धन्यवाद देईन. त्यांनी माझ्यासाठी खूप असं म्हणेन की फाईट केली. अनेक लोकांसोबत त्यांनी फाईट केली आणि मला मदतीला ते माझ्या जवळ उभं राहिले आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की तुम्हाला मी न्याय देणार. काही झालं तरी मी तुम्हाला न्याय देणार. आणि भाऊंनी मला न्याय दिला. माझ्या बाजूने उभे राहिले आणि आज माझी पत्नी पण आज बरी होत आहे. तिच्यात सुधारणा होते रोज आणि ही देवाची कृपा आहे की परमेश्वर डॉक्टरांच्या मार्फत तिला म्हणजे बरं करत आहे. तिची ट्रीटमेंट चालू आहे चांगली आणि मला आता हॉस्पिटलमधून कुठल्या प्रकारचा कोणताही त्रास होत नाही. आणि हे सगळं श्रेय मी भाऊंना देईन, कारण भाऊंनी माझ्यासाठी मध्यस्थी केली. आणि मी असं म्हणेन की असेच माझ्यासारखे त्रासलेले जर कोणी लोक असतील तर खरोखर त्यांनी एक वेळा सुनील भाऊंना भेटावं आणि सुनील भाऊ सदैव मदतीसाठी तयार असणार असा मला विश्वास, मला खात्री आहे. कारण मी अनोळखी असताना सुद्धा माझ्या मदतीसाठी भाऊ आले आणि त्यांनी मला सर्व प्रकारची मदत केली. आणि मी खरोखर भाऊंचे, धनंजय पाटलांचे आणि भाऊंच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.